वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन हा भाग पाहत होतो. अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कम्प्लिटेड इन 3 इव्हेंट्स: प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. तर त्यापैकी प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स हा भाग आपण पाहतोय. आणि प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स म्हणजे गॅमेटोजेनेसिस. तर आज आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस हा भाग पाहणार आहोत. The process of formation of microspore is called as microsporogenesis. ज्या प्रोसेसमध्ये मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन तयार केले जातात त्या प्रोसेसला मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणतात. इट ऑकर्स इन पोलन सॅक. In pollen sac, microsporangious tissues are present which are diploid, and these microsporangious tissue act as microspore mother cells or pollen mother cells. And these cells, they follow meiosis division, and from one microspore mother cell, 4 haploid microspores or pollen grains are produced. We already studied structure of anther, and we have studied that in anther there are 4 pollen sacs, and in that pollen sacs the microsporangious tissues are present which are diploid. On maturity, these microsporangious tissue, they act as microspore mother cell or pollen mother cell. आता मदर सेल का म्हणायचं? कारण त्यांच्यापासून पुढे मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन हे तयार होणार आहेत. त्यामुळं त्यांच्या मदर सेलला मायक्रोस्पोर मदर सेल किंवा पोलन मदर सेल असं म्हणतात. अँड दीज मायक्रोस्पोर मदर सेल दे फॉलो मिओसिस डिव्हिजन, आणि मिओसिस डिव्हिजनमुळे रिडक्शनल डिव्हिजन आहे, आणि त्यामुळं एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन्स हे तयार केले जातात. नाव स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. Pollen grain, a typical pollen grain is non-motile, haploid, unicellular, uninucleated and spherical structure. आकाराचा गोलाकार आहे आणि नॉन मोटाईल आहेत, नॉन फ्लॅजेलेटेड आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मुवमेंटही नसते. एकच सेल आहे, युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएटेड, आणि त्या न्यूक्लियसमध्ये जे काही जेनेटिक मटेरियल आहे दॅट इज हॅप्लॉइड हॅविंग ओनली 1 सेट ऑफ क्रोमोझोम. Pollen grain is surrounded by sporoderm, and sporoderm is made up of 2 layers, exine and entine. आता पोलन ग्रेनला कव्हर करणारी जी लेयर आहे त्याला म्हणायचं स्पोरोडर्म, आणि स्पोरोडर्म ही 2 लेअरपासून बनलेली आहे. आउटर लेयर इज एक्झाईन, इनर लेयर इज एंटाईन. तर एक्झाईन पाहू आपण. एक्झाईन इज आउटर लेयर, इट इज थिक and it is made up of complex non-biodegradable substance that is sporopollenine. एक्झाईन ही जी लेयर आहे ही आउटर लेयर आहे, थिक आहे, आणि ही नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्सपासून बनलेली असून तो सबस्टन्स म्हणजे स्पोरोपोलेनाइन हा आहे. एक्झाईन मे बी स्मूथ ऑर स्पायनी इन अदर स्पेसीज. काही स्पेसीजमध्ये पर्टिक्युलरली जेव्हा एअरद्वारे पॉलिनेशन होतं आहे तेव्हा एक्झाईन हे स्मूथ आहे, परंतु जेव्हा इन्सेक्टद्वारे पॉलिनेशन होते किंवा बर्डद्वारे पॉलिनेशन होते त्यावेळेस मात्र त्या स्पीसीजमधलं जे एक्झाईन आहे हे स्पायनी म्हणजे इररेग्युलर असं पाहायला मिळतं आहे, की जेणेकरून इन्सेक्ट किंवा बर्डचे जे विंग्ज आहेत त्या विंग्जला हे पोलन ग्रेन इझिली अटॅच व्हावेत आणि ते दुसऱ्या फिमेल गॅमेटपर्यंत पोहोचवले जावेत. ड्यू टू स्पोरोपोलेनाइन इट इज रेजिस्टंट टू केमिकल्स अँड हाय टेम्परेचर. आत्ताच आपण पाहिलं की स्पोरोपोलेनाइन हा नॉन बायोडिग्रेडेबल घटक आहे, आणि त्यामुळं हे जे पोलन ग्रेन्स आहेत दे आर रेजिस्टन्स टू केमिकल अँड हाय टेम्परेचर. त्याच्यावर केमिकल किंवा हाय टेम्परेचरची कुठलीही ॲक्शन होत नाही. दे रिमेन्स ॲज इट इज. ॲट सम प्लेसेस एक्झाईन इज व्हेरी थिन and it is interrupted by apertures which are known as germ pores. आता एक्झाईन ही लेअर रुटीनली थिक अशी लेअर आहे, जाडसर लेअर आहे, परंतु काही ठिकाणी ही थिन बनते आणि त्या ठिकाणी आपल्याला ॲपर्चर म्हणजे छिद्र असल्यासारखे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. दे आर नोन ॲज जर्म पोर्स. जर्म पोर्स आर रिक्वायर्ड फॉर ग्रोथ ऑफ इमर्जिंग पोलन ट्यूब ड्युरिंग पोलन जर्मिनेशन. पोलन जर्मिनेशनच्या वेळेस म्हणजे जेव्हा पोलन ग्रेन हा स्टिग्मावर पडतो आणि फर्टिलायझेशनसाठी इव्हेंट्स होत राहतात
त्यावेळेस जर्मपोर ह्यापासून पोलन ट्यूब हे नावाचं स्ट्रक्चर त्या ठिकाणाहून तयार व्हायला आपल्याला पाहायला मिळते. सेकंड लेअर आहे इंटाईन. इंटाईन इज द थिनर लेअर. इनर लेअर आतली लेअर आहे, थिन अशी लेअर आहे. इट इज कंटिन्युअस अँड स्मूथ. ही जी लेअर आहे इंटाईन हे कंटिन्युअस आहे, यामध्ये जर्मपोर्स यासारखे आपल्याला ॲपर्चर पाहायला मिळत नाहीत. आणि ही स्मूथ आहे, यावर इरेग्युलर सरफेस हा ॲब्सेंट असतो. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. जशी एक्झाईन ही लेअर स्पोरोपोलेनाईनपासून बनलेली असते, तशी इंटाईन ही लेअर सेल्युलोज आणि पेक्टिन या 2 घटकांची बनलेली असते. देन पोलन व्हायबिलिटी. इट इज द फंक्शनल ॲबिलिटी ऑफ पोलन ग्रेन टू जर्मिनेट अँड टू डेव्हलप मेल गॅमेटोफाइट. आता व्हायबिलिटी म्हणजे द फंक्शनल ॲबिलिटी. तर पोलन ग्रेन जो आहे याची फंक्शनल ॲबिलिटी काय आहे? जेव्हा तो स्टिग्मावर पडतो तेव्हा जर्मिनेट होणं, पोलन ट्यूब तयार होणं आणि त्याचं रूपांतर मेल गॅमेटोफाइटमध्ये होणं, दॅट इज द ॲबिलिटी ऑफ ऑर द व्हायबिलिटी ऑफ द पोलन. म्हणजे ही व्हायबिलिटी आहे ही पर स्पेसीज ही वेगवेगळी पाहायला मिळते. प्रत्येक पोलन ग्रेनमध्ये जर्मिनेशन होण्यासाठीचा ड्युरेशन आहे हा वेगवेगळा असू शकतो. इट इज 30 मिनिट इन पॅडी अँड व्हीट. पर्टिक्युलरली जे क्रॉप प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात, जे एकाच ठिकाणी नंबर ऑफ प्लांट आपण लावत असतो, असे जे प्लांट्स आहेत यांच्यामध्ये व्हायबिलिटी ही कमी आहे, दॅट इज ओन्ली 30 मिनिट. म्हणजे 30 मिनिट व्हायबिलिटीचा अर्थ काय आहे की 30 मिनिटापर्यंत तयार झालेला किंवा हा जो पोलन ग्रेन आहे हा स्टिग्मापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि जर त्याला 30 मिनिटपेक्षा जास्त काळ हा स्टिग्मापर्यंत पोहोचायला लागत असेल तर त्यापासून फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. इन सोलॅनसी, रोझेसी अँड लेग्युमिनसी फॅमिली इट इज फॉर मंथ्स. काही फॅमिलीज आहेत जसं सोलॅनसी, रोझेसी अँड लेग्युमिनसी, यामध्ये ही व्हायबिलिटी सेव्हरल मंथसाठी आहेत. कारण हे जे प्लांट आहेत हे दूर दूर पाहायला मिळतात आणि त्यामुळं तो तिथंपर्यंत जाईपर्यंत पोलन ग्रेन हा व्हायबल असला पाहिजे, तो लाईव्ह असला पाहिजे. आणि त्यामुळं असे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये व्हायबिलिटी ही काही महिन्यांची आपल्याला पाहायला मिळते. Here is one video showing formation of pollen grain in sexual reproduction. मेल गॅमेटोफाइट किंवा पोलन हा कसा तयार होतो. दिस इज अ टिपिकल फ्लावर, ज्यामध्ये अँड्रोशियमचा भाग हा स्टेमन, याचे 2 भाग अँथर आणि फिलामेंट. अँथर हा फर्टाईल पार्ट, ज्यामध्ये आपल्याला 4 पोलन सॅक दिसत आहेत, मायक्रोस्पोरॅन्जियम ज्याला म्हणतात. आणि यामध्ये असतात मायक्रोस्पोर मदर सेल ज्या की डिप्लॉईड आहेत, ज्यांनाच मायक्रोस्पोरोसाइट असंही म्हणतात. आणि त्या मिओसिस डिव्हिजन फॉलो करतात. एकापासून 4 मायक्रोस्पोर्स हे तयार होतात जे की हॅप्लॉईड आहेत. प्रत्येक पोलन ग्रेन हा मायटॉसिस डिव्हिजन फॉलो करतो आणि त्यापासून मेल गॅमेटोफाइट हा तयार केला जातो. 2 लेअर, आउटर आणि इनर मध्ये असणारे 2 सेल्स आणि त्यांचे न्यूक्लियस. नाव डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. पोलन ग्रेन तयार झालेला आहे आणि हाच पोलन ग्रेन दॅट डेव्हलप्स इनटू मेल गॅमेटोफाइट. पोलन ग्रेनपासूनच पुढं मेल गॅमेटोफाइट हा तयार होत असतो. इट अंडरगो, दॅट मीन्स पोलन ग्रेन अंडरगो फर्स्ट मायटॉसिस डिव्हिजन टू प्रोड्यूस 2 सेल्ड स्ट्रक्चर. आत्ता आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की ह्या पोलन ग्रेनमध्ये मायटॉसिस डिव्हिजन होतं आहे. बघा, पोलन ग्रेन तयार होण्यासाठी मिओसिस डिव्हिजन, आणि एकदा का पोलन ग्रेन तयार झाला तर त्यापासून मेल गॅमेटोफाइट तयार होण्यासाठी मात्र 2 मायटॉसिस डिव्हिजन हे आवश्यक आहेत. तर त्यापैकी पोलन ग्रेनमधलं पहिलं मायटॉसिस डिव्हिजन होतं आहे आणि त्यापासून 2 सेलचं स्ट्रक्चर हे तयार होते. तर त्या 2 सेल म्हणजे कुठल्या? नंबर 1 व्हेजिटेटिव्ह सेल अँड सेकंड वन इज द जनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल इट इज बिगर, मोठी आहे, नेकेड ज्याला सेल वॉलचं कव्हर नाही आणि त्याचा न्यूक्लियस हा इरेग्युलर आहे. अँड व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड, त्यामध्ये
फूडचं प्रमाण हे तुलनेनं जास्त आहे. तर सेकंड जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल इज अ स्मॉलर अँड थिन वॉल्ड, छोटी आहे. इट इज हॅविंग लेस फूड. व्हेजिटेटिव्ह सेलच्या तुलनेत जनरेटिव्ह सेलमध्ये फूडची मात्रा ही कमी आहे. अँड दॅट फ्लोट्स इन व्हेजिटेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल ह्या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये काय होतात, फ्लोट होतात, तरंगत असतात. जनरेटिव्ह सेल अंडरगो सेकंड मायटॉसिस डिव्हिजन. बघा, पहिलं मायटॉसिस डिव्हिजन हे पोलन ग्रेनमध्ये होतं आहे, तर सेकंड मायटॉसिस डिव्हिजन हे फक्त जनरेटिव्ह सेलमध्ये होतं आहे. व्हेजिटेटिव्ह सेल हे मायटॉसिस डिव्हिजन फॉलो करत नाही. जनरेटिव्ह सेलमध्ये सेकंड मायटॉसिस डिव्हिजन होतं आहे अँड इट गिव्ह राईज टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. बघा, पोलन ग्रेन स्ट्रक्चर हॅप्लॉइड आहे, त्यामुळे व्हेजिटेटिव्ह सेल हॅप्लॉइड, जनरेटिव्ह सेल हॅप्लॉइड. जनरेटिव्ह सेलमध्ये पुन्हा मायटॉसिस डिव्हिजनच आहे आणि त्यामुळे तयार होणारे जे 2 मेल गॅमेट आहेत ते सुद्धा हॅप्लॉइडच तयार होतात. मग पहिलं मायटॉसिस डिव्हिजन झालं पोलन ग्रेनमध्ये आणि दुसरं मायटॉसिस डिव्हिजन हे जनरेटिव्ह सेलमध्ये कंप्लीट केल्या जाते, जे आपण व्हिडिओत पाहिलं. This division of generative cell either takes place in pollen grain or in pollen tube. आता हे जे सेकंड डिव्हिजन आहे, हे सेकंड डिव्हिजन बऱ्याच वेळा जेव्हा ॲन्थर हा पोलन सॅकमध्ये आहे तेव्हा, किंवा हा ॲन्थरच्या बाहेर जेव्हा हा पोलन ग्रेन पडतो किंवा स्टिग्मावर जेव्हा पडतो त्याही वेळेला हे होऊ शकते. मग बऱ्याचशा स्पेसीज अशा आहेत की ज्यांच्यामध्ये हे जे जनरेटिव्ह सेलमधलं जे डिव्हिजन आहे हे स्टिग्मावर पडल्यानंतर होतं आहे. म्हणजे रिलीज होत असताना पोलन ग्रेनमध्ये फक्त 2 सेल्स पाहायला मिळतात, व्हेजिटेटिव्ह सेल अँड जनरेटिव्ह सेल. इन मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म्स दॅट 2 सेल्ड पोलन ग्रेन्स आर रिलीज्ड. मोस्ट ऑफ अँजिओस्पर्ममध्ये 2 सेलचा पोलन ग्रेन हा रिलीज केला जातो. अँड इन धिस वे 2 मायटॉटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. आणि त्यामुळं मेल गॅमेटोफाइट जर तयार व्हायचा असेल तर 2 मायटॉसिस डिव्हिजन हे कंप्लीट व्हावे लागतात. मग आता बघा, दुसरं मायटॉसिस डिव्हिजन झालं आहे म्हणजे पोलन ग्रेनमध्ये आपल्याला काय काय स्ट्रक्चर पाहायला मिळालेत. एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि 2 मेल गॅमेट, असे 3 सेल आणि 3 न्यूक्लियस हे स्ट्रक्चर आपल्याला मेल गॅमेटोफाइटमध्ये पाहायला मिळते. A male gametophyte has 1 vegetative cell and 2 male gametes, that is 3 cells and 3 nuclei are present along with a pollen tube, and this is the structure of male gametophyte. म्हणजे अशा पद्धतीने एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून आपल्याला 4 पोलन ग्रेन्स तयार झालेले पाहायला मिळतात. मायक्रोस्पोर मदर सेल ही डिप्लॉइड आहे, तर तयार होणारे मायक्रोस्पोर्स हे हॅप्लॉइड आहेत. पोलन ग्रेन मदर सेल ही 1 आहे, तर तयार होणाऱ्या डॉटर सेल किंवा पोलन ग्रेन ह्या 4 तयार होत असतात. ओके, बघा फिगर, पोलन ग्रेन स्ट्रक्चर दाखवले. 2 लेअर, आउटर लेअर एक्झाईन, मधली कंटिन्युअस लेअर इंटाईन, त्यानंतर सायटोप्लाझम, न्यूक्लियस, आणि ज्या ठिकाणी एक्झाईन हे इंटरप्टेड आहे, ॲपर्चर आहेत, असे 3 जर्मपोर या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यानंतर या पोलन ग्रेनच्या न्यूक्लियसमध्ये मायटॉसिस डिव्हिजन होते आहे आणि 2 सेल तयार झाल्यात बघा, बिगर व्हेजिटेटिव्ह सेल आणि स्मॉलर जी आहे ही जनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये फूड जे आहे हे जास्त प्रमाणात आहे, जनरेटिव्ह सेलमध्ये ते कमी प्रमाणात आहे. त्यानंतर जनरेटिव्ह सेल जी आहे ही जनरेटिव्ह सेल हिच्यामध्ये सुद्धा सेकंड मायटॉसिस डिव्हिजन होतं आहे, डी या फिगरमध्ये बघा. त्यानंतर ई फिगरमध्ये त्या जनरेटिव्ह सेलपासून 2 मेल गॅमेट्स हे तयार होत असतात. आणि जेव्हा पोलन ग्रेन हा स्टिग्मावर पडतो तेव्हा एका जर्मपोरमधून ही पोलन ट्यूब नावाचे एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार होतं आहे आणि या ट्यूबमध्ये हे 2 मेल गॅमेट्स आणि व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस किंवा ट्यूब न्यूक्लियस असं सगळं मटेरियल हे ॲट द टिप ऑफ दॅट पोलन ट्यूब ट्रान्सफर केल्या जाते. अँड धिस इज द स्ट्रक्चर ऑफ मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट म्हणजे नेमकं कोणतं स्ट्रक्चर, तर एक्झाईन, एंटाईन, जर्मपोर, सायटोप्लाझम, पोलन ट्यूब, ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स
आणि ट्यूब न्यूक्लियस अशा 3 सेल आणि 3 त्यांचे न्यूक्लियस या पद्धतीने एवढं स्ट्रक्चर आपल्याला मेल गॅमेटोफाईटमध्ये पाहायला मिळतं आहे. ईच मेल गॅमेटोफाईट इज डेव्हलप्ड फ्रॉम अ पोलन ग्रेन. ओके, so these are questions. Thank you.